नमस्कार. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लग्न हे फक्त दोन व्यक्तीचं एकत्र येणं नसतं, तर तो एक जबाबदारीचा, सुखादुःखाचा आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी सुंदर प्रवास असतो. पण कधी-कधी याच प्रवासामध्ये आपल्याला कामाचा ताण असतो. किंवा आपल्या दोघांमध्ये छोट्या-मोठ्या गैरसमजमुळे एकमेकांशी संवाद आपले कमी होतात. अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न येतो, माझे पार्टनर सध्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील? किंवा या नात्याला किंवा संसाराला त्यांच्या मनात नक्की काय चाललंय? जर तुमच्या मनातही सध्या हेच प्रश्न चालले असतील, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून तुमच्या पार्टनरच्या मनातल्या अगदी खोलवर दडलेल्या भावना जाणून घेणार आहोत. ते सध्या कोणत्या मनस्थितीत आहेत, तुमच्याबद्दल किंवा संसाराबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि हे नातं अधिक सुंदर करण्यासाठी टॅरो तुम्हाला काय सल्ला देतोय, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. या रीडिंगसाठी मी इथे तुमच्यासमोर 3 पाईल ठेवलेले आहेत. तुम्ही तुमचे डोळे बंद करा. शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला जो पण पाईलकडे तुम्ही अट्रॅक्ट होताल, तो पाईल निवडा. चला, तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. ज्यांनी पण पाईल नंबर 1 निवडली आहे त्यांच्यासाठी. चला, तर पाहूया ज्यांनी पण पाईल नंबर 1 निवडली आहे, त्यांच्या पार्टनरच्या मनात सध्या तुम्हाला घेऊन आणि तुमच्या या संसाराला घेऊन नेमकी काय चाललंय? सगळ्यात आपण आधी जर त्यांच्या मनाची स्थिती जर पाहिली, तर मला इथे त्यांच्यामध्ये अस्वस्थता खूप जाणवते. तुमचे पार्टनर सध्या आयुष्यातल्या कुठल्यातरी गोष्टीचा निकाल लावण्याची किंवा एखादी गोष्ट लवकर मार्गी लावण्याच्या खूप घाई करत आहेत. त्यांना असं वाटते की ही गोष्ट खूप संथ गतीने चालली आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावात थोडी चिडचिड किंवा उतावळेपणा वाढला असेल. आणि याच अवस्थेचा परिणाम त्यांच्या रात्रीच्या झोपेवरही होतो. इथे 9 ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलंय. याचा अर्थ असा की ते सध्या रात्रीच्या वेळी खूप ओव्हर थिंकिंग करतात. मनात कुठली तरी भीती आहे किंवा जबाबदाऱ्यांचं इतकं ओझं आहे की ते रात्रीचं शांतपणे झोपूही शकत नाही आहे. अनेकदा ते या गोष्टी तुमच्याजवळ एखाद्या वेळेस बोलतही नसतील, कारण त्यांना तुम्हाला ताण द्यायचा नाही. ते स्वतःशी खूप मानसिक लढाई लढत आहेत. जेव्हा आपण या संसाराकडे किंवा तुमच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघतोय, तेव्हा इथे 2 ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलंय. ते सध्या एक मोठ्या मानसिक कोंडीत किंवा मनस्थिती असते ना, दोन साईडला हे करू का, ते करू का, अशी मनस्थिती आहे. जसं त्यांचं ना सध्या नात्यात किंवा संसारात पुढं कसं जायचं, ह्याचा मार्ग स्पष्ट दिसत नाही आहे त्यांना. एका बाजूला संसार आहे, दुसरीकडे प्रॅक्टिकली त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतील. या दोन्ही समतोल त्यांना कसा साधावा हेच कळत नाही. ह्या विचारात ते अडकलेले आहेत. कदाचित तुमच्या दोघांमध्ये सध्या एखाद्या महत्त्वाच्या विषयावर एकमत होत नसेल किंवा निर्णय घेण्यात टाळत असतील तुम्ही दोघंजण. पण या सगळ्यात एक खूप सकारात्मक गोष्ट मला अशी दिसते की नातं घट्ट करण्यासाठी किंवा ते पुढं नेण्यासाठी जे ॲक्शनचं कार्ड आलं आहे, ते आहे द जस्टिस. ह्याचा अर्थ की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल ना खूप आदर आहे, प्रेमही करतायत ते तुमच्यावर तेवढंच. त्यांना ह्या नात्यात ना कोणताही अन्याय नको आहे. त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या बॅलन्स पाहिजेत. मला असं वाटतंय की भूतकाळामध्ये त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा
तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, तुमच्या संसाराकडे दुर्लक्ष झालं असेल, तर त्यांना ना आता ते सगळं काही भरून काढायचं आहे. त्यांना तुमच्या नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी हवी आहे आणि त्या नात्याला त्यांना न्याय द्यायचा आहे. शेवटी जे कार्ड आलेलं आहे, एंजल कार्ड, तर ते तुम्हाला सांगते की हेल्प पीपल. म्हणजे हे कार्ड काय सांगते, जर तुम्ही दोघंही एकमेकांमधून तुम्हाला जर दोघांनाही मार्ग जर मिळत नसतील, तर तुमच्या कुटुंबातील किंवा फ्रेंड सर्कल किंवा तुम्ही एखाद्या ज्याच्यावर तुमचा खूप विश्वास आहे, त्या व्यक्तीकडे जाऊन ना तुम्ही मार्ग किंवा तुमचे प्रॉब्लेम सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला ना नक्की मार्ग मिळेल. तर पाईल नंबर 1, तुमचा पार्टनर ना तुमच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यांच्यामध्ये. प्रामाणिक पण आहेत ते. फक्त त्यांना ना थोडा वेळ द्या. ते सध्या ना थोडे तणावात आहेत. त्याच्यामुळे त्यांना एक पाठिंबा द्या, मानसिक पाठिंबा द्या. जर हे रीडिंग तुमच्याशी कनेक्ट झालं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आय क्लेम धिस एनर्जी लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद. ज्यांनी पण पाईल नंबर 2 निवडली आहे, त्यांच्या पार्टनरच्या मनात सध्या काय चालू आहे आपण ते बघूया. सगळ्यात तर आधी मला त्यांच्या मनाची स्थिती जी आहे, त्यासाठी जे कार्ड आलेलं आहे, द विक्टिम. तुमचे पार्टनर जे आहे सध्या एका अशा मनस्थितीतून ते चालले आहेत ना, ते खूप हताश किंवा हतबल झालेले मला दिसत आहेत. त्यांना असं वाटतंय की ही परिस्थिती आता हाताच्या बाहेरच गेली आहे किंवा या संसारात, या नात्यात त्यांच्यावर खूप अन्याय होतो आहे. सगळं माझ्याच नशिबात का, किंवा माझं कोणीच ऐकत नाही, अशी एक ना नकारात्मक किंवा दुःखी भावना जी असते ना, ती त्यांच्या मनात घर करून बसली आहे. ते स्वतःला खूप एकटं समजत आहेत आणि याच हताश भावनेमुळे त्यांच्या मनात सध्या काय चालू आहे, तर त्यांच्या मनामध्ये भावनांचा, रागाचा किंवा नैराश्य खूपच चालू आहे. मला असं वाटतंय की त्यांनी ना काही जुन्या गोष्टी किंवा चुकीची समजूत त्यांनी ती मनात धरून ठेवलेली आहे किंवा जुने वाद झाले असतील. काहीतरी असा मोठा प्रसंग झालेला आहे की ते ना त्याच्यामुळे ते पूर्णपणे हलूनच गेलेले आहेत आणि त्यांचा तो मनातला जो संयम जो आहे तोही तुटत चालला आहे. त्यामुळे ना एक प्रकारचा मानसिक धक्का जो असतो ना, ते सध्या ते अनुभवत आहे. पण हे जरी असलं तरी पण नेक्स्ट जे कार्ड आलेलं आहे ते खूप सुंदर आलेलं आहे. एस ऑफ वॉन्ड. म्हणजे काय की नवीन परत सुरुवात. हे एवढं सगळं जरी त्यांच्या लाईफमध्ये चाललं असेल, तुमच्या पार्टनर जरी सध्या दुःखी असेल, तरी त्यांच्या मनामध्ये ना नातं संपवण्याचा विचार अजिबात नाही. उलट त्यांना असं वाटते की या नात्यामध्ये परत एक नवीन प्रेम, आकर्षक, जवळीकपणा, नव्याने परत एक सुरुवात त्यांना करायचं आहे आणि ते परत त्यांना जगायचं आहे. जी काही भावना असते आपली संसारामध्ये आणि ती त्यांची ना खूप तीव्र इच्छा आहे. पण त्यांनी ना आता हे नातं घट्ट करण्यासाठी ना त्यांनी एक ॲक्शन घेतली पाहिजे. टॅरो त्यांना हेच सल्ला देतोय की हा आनंद जर तुम्हाला परत आणायचा असेल ना तुमच्या रिलेशन्समध्ये, तर त्यासाठी तुम्हाला जे तुमचं दुःख जे आहे, काही वाद आहेत, काही गोष्टी आहेत, घटना आहेत, त्या पूर्णपणे तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. किंवा माझ्याच वाट्याला का, माझ्याच नशिबात का, हे सगळं काही त्यांनी जुनं दुःख जर बाहेर जर काढलं, तर ते परत नव्याने सुरुवात करू शकतात.
आणि शेवटी युनिवर्स आणि एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देत आहेत, तर येथे कार्ड खूप सुंदर आलेला आहे. टेक अ ॲक्शन. म्हणजे काय, तर तुम्ही ॲक्शन घ्या. तुम्ही ज्या ऊर्जेत अडकले आहात, ज्या परिस्थितीत अडकलेले आहात, तिथून निघा तुम्ही. तुम्हाला पुढे जाण्याची खूप गरज आहे. तुमचे जुने वाद जे आहेत ते मिटवा. त्यासाठी पहिलं पाऊल तर उचला. तुमचं एक पॉझिटिव्ह जे पाऊल जे आहे, ते पूर्णपणे तुमची लाईफ चेंज करू शकतं. त्यासाठी तुम्हाला टेक अ ॲक्शन. ॲक्शन घेण्याची खूप गरज आहे. तर पाईल नंबर 2 हे होतं तुमच्या पार्टनरच्या मनातील विचार, परिस्थिती, सध्या कठीण वाटत असलेली, तरी पण एक खूप सुंदर आणि नवीन सुरुवात ह्याच्यामध्ये आहे तुमच्या ह्याच्यात. फक्त एक पॉझिटिव्ह तुम्हाला पाऊल उचलायचं आहे. जर हे रीडिंग तुमच्याशी कनेक्ट झालं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये आय क्लेम दिस एनर्जी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. धन्यवाद. हॅलो, पाईल नंबर 3 ज्यांनी पण ही पाईल नंबर 3 निवडली आहे, त्यांच्या पार्टनरच्या मनात सध्या तुम्हाला किंवा तुमच्याबद्दल काय नेमके चालले आपण हे बघूया. सगळ्यात आधी खूप छान रीडिंग आहे ही. खूप मस्त कार्ड आलेले आहेत त्या पाईलसाठी. तुमचे पार्टनरसाठी जे पहिलं कार्ड आलं आहे, त्यांची करंट फिलिंग, ते आले सर्विस. म्हणजे तुमचे पार्टनर ना खूपच प्रेमळ आहेत आणि ना फक्त ते ना देण्याची भावना आहे त्यांच्या. ते पर्सनॅलिटीच वेगळं आहे आणि तुमच्याबद्दल तर इतका आदर आहे, इतकं म्हणजे तुमची खूप काळजी घेतात, तुमच्या कुटुंबाची. ते त्यांचं ना सगळं म्हणजे सेंटर ऑफ द हाऊस असं पण म्हणतो, तसं त्यांच्या माइंडमध्ये फक्त घर आहे आणि फक्त संसार आहे आणि संसाराला आनंद देण्याची त्यांची खूप इच्छा आहे आणि त्यांना कसलीच अपेक्षा नाही पण त्याबद्दल पण. म्हणजे इतकं निस्वार्थ जे म्हणतात, तशी ती तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे आणि त्यांचा नेमकी आता मनात काय विचार चालू आहे. तर इथे पण इतकं सुंदर आणि पॉझिटिव्ह कार्ड आलं आहे, द चॅरियट. हे कार्ड ना प्रगतीचं आहे. तुमचे पार्टनर्स ना सध्या खूप कॉन्फिडंट आहेत, जिद्द खूप आहे. त्यांना हे नाते ना पुढे घेऊन जाण्याचा खूप विचार आहे त्यांचा. जर काही तुमच्या पास्टमध्ये काही ॲक्शन किंवा काही अशा छोट्या-मोठ्या जरी काही हे आलं असेल, अडथळे आले असतील, पण त्यांना त्यावर ते मात करून आहे ना, ते फक्त त्याच्यावर विजय मिळवून त्यांना आता तुमच्या संसाराची जी गाडी आपण म्हणतो, ती त्यांना आहे ना, अगदी योग्य दिशेने न्यायची आहे आणि ते त्यांनी पूर्णपणे ठामपणे पण केले आणि त्याच्यावर जास्त त्यांचा फोकस आहे. जेव्हा मी या संसाराकडे किंवा तुमच्या मॅरेज लाईफकडे मी बघते, तर यासाठी पण इतकं सुंदर कार्ड आलेलं आहे. खूप 10 ऑफ कप. ह्या कार्डमध्येच हॅप्पी फॅमिली आहे. त्यांच्यासाठी हा संसार म्हणजे एक आनंदच आहे, एक सुख आहे, एक इनर पीस आहे त्यांच्या लाईफमध्ये. त्यांच्यासाठी सगळं काही पहिले आपलं कुटुंब हे आहे आणि ते तुमच्यासोबत इतके प्रेमाने वागतात, तुमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि ते तुमच्यासोबत असतात ना, तेव्हा त्यांना एक ना कम्फर्ट झोन जाणवतो, एक अबंडंट जाणवतो, प्रेमळ, प्रेम, पास आणि ह्याच्यातच त्यांना त्यांचं आयुष्य घालवायचं आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत, मुलांसोबत एकत्र हसत, खेळत त्यांना आयुष्य घालवायचं आहे तुमच्यासोबत. खूप सुखी आहेत ते. तुम्ही पण खूप सुखी आहेत त्यांच्यासोबत. कारण की त्यांचं ते ॲम्बिशनच आहे त्यांचं ते, की मला ते ध्येयच आहे त्यांचं, की मला माझी
मॅरिड लाईफ खूप चांगली करायची. ह्या नात्याला जर घट्ट करायचं असेल, तर त्यासाठी काय ॲक्शन घ्यायची? तर त्याच्यासाठी कार्ड आले किंग ऑफ वॉन्ड्स. म्हणजे काय, तुमचे पार्टनर जे आहे ते खूप मॅच्युअर आहेत. खूप जबाबदाऱ्या घेतात. प्रोटेक्शन कसं द्यायचं घराला, घरातल्या माणसांना, स्वतः कसं पुढे जायचं आणि घरामध्ये किती छान उत्साह ठेवायचा, रोमॅन्स ठेवायचा, स्टॅबिलिटी आणायची. एक ना गंभीर व्यक्ती म्हणून ते तुमच्या पाठीशी उभे पण असतात. निर्णय पण खूप छान हुशारीने आणि व्यवस्थित घेतात. एक मॅच्युअर मॅन असतो ना, तसे घेतात. सगळे गुण आहेत तुमच्या पार्टनरमध्ये ॲक्च्युली. युनिव्हर्स आणि एंजल्स तुम्हाला हे गाईडन्स देते. हे ते पण इतकं सुंदर कार्ड आले. परफेक्ट टाईम. एंजल तुम्हाला सांगते की तुमच्या नात्यामध्ये जर तुम्ही काही चांगल्या बदलांची किंवा काही नवीन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल घडामोडी किंवा नवीन घर घ्यायचं आहे, नवीन कार घ्यायची आहे किंवा नवीन कुठेतरी स्पॉटला फिरायला जायचं आहे, तर मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता त्याचा आनंद घ्या आणि जा. तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे तो तुमच्यासाठी परफेक्ट टाईम आहे. तर पाईल नंबर 3 हे होतं तुमच्या पार्टनरच्या मनातील विचार. खूपच पॉझिटिव्ह आणि प्रेमाने भरलेले हे रीडिंग होतं. जर हे तुमच्याशी कनेक्ट झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आय क्लेम दिस लिहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. धन्यवाद.